चला मॅचच्या दिशेने आपण मात्र वळतोय. सामना मात्र इकडे सुरू होताना पाहायला मिळेल. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जे मात्र सज्ज आहेत आणि स्ट्रायकर यांना देखील फलंदाज सज्ज. मॅचला होती इकडे मात्र सुरुवात. पहिला बॉल, फुलाल्यांचा बॉल अलॉंग दी कार्पेट मागच्या दिशेने इकडे मात्र खेळून दिलाय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर येत आहे. एक धाव इकडे मात्र जी की स्कोर कार्डवर आपल्याला जोडताना पाहायला मिळेल आणि रन संख्या जी आहे ती मात्र या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्डवरती सुरू झालेली आहे. गोलंदाजी एंडवर चंद्रशेखरजी ज्यांना मात्र इकडे गोलंदाजी मार्कवर पाचारण करण्यात आलेलं आहे. पहिल्या षटकात आपण बघतोय. यस, पहिली धाव इकडे मात्र येताना आपल्याला जी की पाहायला मिळते. थोडंसं क्षेत्ररक्षणात इकडे फेरबदल. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतंय. ॲडव्होकेट सचिन पाटील या बॉलिंग एंडकडनं मात्र गोलंदाजी होत असताना सध्याच्या घडीला. फुलाल्यांचा बॉल अलॉंग दी कार्पेट ड्राईव्ह करून दिला. फक्त फुलाल्यांचा चेंडू होता, त्याला मात्र दिशा दाखवत असताना एक धाव इथे देखील मिळते. चांगले सामने आजही आपल्याला जे की पाहायला मिळालेत. एकपेक्षा एक रोमांचक सामन्यांची सध्याच्या घडीला चोपडा प्रीमियर लीग जी मात्र ग्वाही देते. स्पर्धेची उत्कंठानं प्रीमियर लीग जेव्हा असते तेव्हा आपण बघतो ऑप्शन पासच प्रत्येकाला लागते. कोणाचा संघ आहे, कोणत्या संघाचा आयकॉन राहणार आहे, कोणत्या संघात किती ऑलराऊंडर आलेत, कोणत्या संघात किती बॅटर आलेत, कोणत्या संघात किती बॉलर आलेत आणि जशी जशी ऑप्शन पार पडते मग स्पर्धेची आतुरता प्रत्येकाला लागते. रन संख्या 2 रन. फुलाल्यांचा बॉल टो एंडला लागलाय. हालाकी क्षेत्ररक्षक तिकडे मात्र आहेत. चेंडूला हालाकी जोपर्यंत अडवतील एक धाव इकडे मात्र त्वरितरित्या मिळताना पाहायला मिळाली. तेवढं काही तगडं कनेक्शन नव्हतं. सिंगलच्या मदतीने रन संख्या मात्र वाढताना पाहायला मिळते. धावस्वरूपी जर बघितलं तर एका धावेच्या मदतीने आपण बघू शकतो 3 धावा इकडे ज्या मात्र स्कोर काढू लागत असताना चांगली गोलंदाजी नवीन चेंडू सोबत जी मात्र मैदानाच्या आतमध्ये चंद्रशेखरजी यांनी केली आहे. 4 बॉलमध्ये फक्त 3 धावा आतापर्यंत ज्या की या षटकात आलेल्या आहेत. शरीफ रंगरेज जे 2 बॉलमध्ये 1 वरती नॉट आउट आहे. पवन कोळी यांच्या बॅटमधनं रन बॉल 2 बॉल 2 आलेल्या आहेत. 3 धावा स्कोर कार्डवर बिनगडी बाद. 2 बॉल यायची बाकी आहेत. यावेळेसचा बॉल लॉफ्ट केलाय. सोनू मात्र येत आहे चेंडूच्या खाली. चंद्रशेखर साखरे यांना मात्र इकडे यश मिळत आहे. फुलाल्यांचा बॉल उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिकडे मात्र होते तैनात आणि झेल बाद इकडे मात्र झाले शरीफ रंगरेज. सोनू यांचा चांगला झेल. फुलाल्यांचा बॉल होता, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आणि राहुल मेडिकल या संघाला इकडे मात्र पहिला धक्का जो मात्र लागतोय. मोठा फटका तिकडे मात्र खेळला होता. धक्का मात्र तिकडे बसलाय पहिल्या षटकात. विकेट मात्र पडताना आपल्याला जी की पाहायला मिळाली आहे आणि फलंदाज मात्र बाद आहे. तीनच्या स्कोरवरती पहिला धक्का इकडे मात्र लागलाय राहुल मेडिकलला. न्यू बॅटर श्री स्वामी स्टार कडनं आता फलंदाजीसाठी जे की दाखल झालेले आहेत. शेवटचा बॉल या षटकातील. फुलाल्यांचा चेंडू बॉडी लाईनच्या दिशेने मारा. काय षटक टाकलाय, लाजवाब. धाव जर बघितली तर फक्त 3 धावा या षटकात खर्च केल्या आहेत आणि त्याचबरोबरीने जर बघितलं तर एक गडी देखील बाद केलाय. लाजवाब गोलंदाजी. कमी गतीच्या चेंडूने जर बघितलं तर खास परेशान केलं तिकडे मात्र राहुल मेडिकलच्या खेळाडूंना आणि पहिल्या षटकात विकेट येताना पाहायला मिळाली आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस रन संख्या झाली आहे 1 ओव्हर 3 रन. 1 ओव्हर 3 रन, एक गडी बाद. 3 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 आफ्टर 1.
आता काय गरमागरम हॉट शॉट डीप मिड विकेटला येतोय अग्रवाल असोसिएट्स. सुपर 6 षटकार. एअर स्ट्राईक करत असताना 6 धावा इकडे मात्र ज्या की स्कोर कार्डवर लागल्यात आणि फलंदाज पवन कोळी A1 फटका खेळतात आहे आणि सांगतात आहे झुकेगा नाही. सिक्सर षटकार. रन संख्या 9 रन. पहिल्याच चेंडूवर इकडे मात्र षटकार आलाय. दिनेश राजपूत यांच्या विरोधात मात्र हा फटका खेळला गेलाय. रन संख्या 9 रन. फुलाल्यांचा बॉल चॉप करण्याचा प्रयत्न इकडे मात्र थोडीशी हलकीशी मिसकम्युनिकेशन. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. खोलवा टप्प्याचा बॉल टाकला होता पाय तिकडे मात्र काही खास आपण बघतोय चालले नाही. बॅटरचे फ्लाइंग स्लिपला तिकडे मात्र खेळाडू उपस्थित होते. चेंडूला मात्र जोपर्यंत त्यांनी अडवलं धावस्वरूपी आपण बघू शकतो. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना दरम्यान काय याही वेळेस एअर स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये लँडिंग देखील होतीये सीमारेषा पार अगदी राईट. काय बॅटिंग बॅक टू बॅक अग्रवाल असोसिएट सुपर 6 जे मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतात आहे. रन संख्या मात्र 15 वरती या षटकारांच्या मदतीने 15 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1. यावेळेस तगडा हिट बॅट चालवली आहे तगडी बॅट स्विंग. एक धाव इकडे मात्र मिळून जाते. दुसऱ्या धावेचा मात्र कुठलाच प्रयत्न नाही. सिंगलच्या मदतीने रन संख्या मात्र वाढेल. 16 धावा या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्डवर ज्या की आपल्याला लागताना पाहायला मिळतील. 16 फॉर 1. 16 वरती 1. 2 चेंडू अजूनही यायचे बाकी आहेत या षटकातील. आतापर्यंत 4 बॉल मध्ये 13. 6 बॉल मध्ये 15 वरती नॉट आउट आहे पवन. 16 वर 1 आहे स्कोर. पुढचा चेंडू. 2 चेंडू अजूनही यायचे बाकी त्या षटकातील. हलक्या हाताने यावेळेस मात्र खेळण्याचा प्रयत्न. फुलाल्यांचा बॉल हलक्या हाताने मात्र तिकडे मागच्या दिशेने टोलावलाय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर येतील ओ हो 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 इकडे जर बघितलं तर हलकंसं मिसकम्युनिकेशन बट त्यातल्या त्यात जर बघितलं तर धाव तिकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये क्विकरित्या खासशी वेगात मात्र तिकडे चोरून काढली आहे. रन संख्या देखील मात्र तिकडे वाढताना आपल्याला पाहायला मिळेल 2 धावेच्या मदतीने. 18 वरती 1 आहे स्कोर. शेवटचा 1 बॉल मात्र यायचा बाकी. लास्ट बॉल टू गो. स्क्वेअर लेगला इकडे मात्र चौकार येतोय. दोन षटकांचा खेळ पूर्ण. 2 ओव्हर 22 एक गडी बाद. 22 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 आफ्टर 2. डावाचं जर बघितलं तर आता तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर पाचारण केलं जात आहे. ॲडव्होकेट सचिनजी पाटील अँड कडनं गोलंदाजी मार्कवर चंद्रशेखर साखरे ज्यांना मात्र आपण बघतोय आता पाचारण केलं गेलंय. हलक्या हाताने तिकडे मात्र स्टिअर करत असताना 1 धाव जी मात्र मैदानाच्या आतमध्ये पळून काढली गेली. रन संख्या मात्र 23 वरती. 23 फॉर 1. फुलाल्यांचा बॉल याही चेंडूला तिकडे मात्र क्षेत्ररक्षकाकडनं हलकीशी चूक. मागे मात्र क्षेत्ररक्षक आहेत जोपर्यंत चेंडूवर येतील तिकडे मात्र आपण बघू शकतो 1 धाव अजून पडली पूर्ण केली आहे. सिंगलच्या मदतीने रन संख्या मात्र वाढतीये. 24 धावा एका धावेच्या मदतीने स्कोर काढावे लागतात आहे. तिसरं षटक. 3 षटकांच्या आतापर्यंत 2 चेंडू इकडे झालेले आहेत. 24 वर 1 स्कोर. यावेळेसचा बॉल बॅट चालवण्याचा प्रयत्न इथे देखील आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. 3 बॉल मध्ये आतापर्यंत केवळ आणि केवळ 2 धावा
इकडे मात्र चंद्रशेखर साखरे यांनी मात्र खर्च केलाय. पहिल्या षटकात केवळ आणि केवळ 3च दिल्या होत्या. याही वेळेस वा भाई वा, काय वापर केला जातोय स्लोअर वनचा. लाजवाब लाजवाब गोलंदाजी. सातत्याने जर बघितलं तर कमी गतीने चेंडू टाकून इकडे मात्र चकवतात आहे. चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. 24 वर 1 स्कोर. 2 बॉल यायचे बाकी आहेत. फुलाल्यांचा बॉल मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर मात्र आहे, चेंडूला अडवतील. 1 धाव मात्र मिळेल. रनसंख्या 1 धावेच्या मदतीने पुढे. दरम्यान जर बघितले तर विकेट इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळते. हवेत फटका मात्र इकडे खेळला होता. क्षेत्ररक्षक जर बघितलं तर डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात तैनात होते आणि 25च्या स्कोरवरती दुसरा धक्का इकडे मात्र जो की मैदानाच्या आतमध्ये लागताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जर बघितले तर सध्याच्या घडीला स्कोर कार्डवर जी आपल्याला पाहायला मिळते 25 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 2. 3 षटकांचा खेळ पूर्ण. 3 ओव्हरच्या अखेरीस 25 रन 2 गडी बाद. 3 ओव्हर 25 2 गडी बाद. फ्लिक ऑफ द रिस्ट इकडे मात्र पवन कोळी यांच्या बॅटमधनं सुपर 6 षटकार. त्यावेळेस दिशा दाखवली. फिल्डर आहे तिकडे, चेंडूला अडवतील. 1 धाव मिळेल. धावेच्या मदतीने रन संख्या मात्र इकडे वाढताना पाहायला मिळते आणि तत्पूर्वी जर बघितलं तर षटक देखील इकडे मैदानाच्या आतमध्ये पुढे जात आहे. आतापर्यंत जर बघितलं तर चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली आहे दोन्ही संघांनी. फुलाल्यांचा बॉल याही चेंडूला झटकून मारण्याचा प्रयत्न.
डीप मिड विकेटला होते तिकडे क्षेत्ररक्षक तैनात. अजून एक धक्का इकडे मात्र लागतोय. फलंदाज मात्र इकडे बाद होताना आपल्याला पाहायला मिळतील. सौरभ पवार. पवारांचा वार अगदीच जोरदार. तिसरा धक्का. ओ युटी आउट. टीम कृष्णा केळा सप्लाय संघाचे संघ मालक आदरणीय ज्ञानेश्वरजी पाटील साहेब यांचं मात्र इकडे आगमन आहे. संघ मालक आहेत कृष्णा केळा सप्लाय संघाचे. आणि साहेबांचं मात्र आयोजन समिती जय हिंद क्रिकेट क्लब यांच्या वतीने मात्र हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. चला 34 वरती 3 ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे सध्याच्या घडला. शेवटचे 2 बॉल मात्र अजूनही यायचे बाकी. त्या षटकातील चांगलं षटक. तेरे हर वार का पलटवार हूं मैं और यूं ही नहीं सौरभ पवार हूं मैं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये देवाशिष. फुलाल्यांचा बॉल मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. अलॉंग दी कार्पेट फक्त ड्राईव्ह करून दिला बॉल. एक धाव तिकडे मात्र मिळताना पाहायला मिळाली आहे. सिंगलच्या मदतीने रन संख्या मात्र इकडे वाढती आहे. काय षटक टाकलंय. नक्कीच 10 धावा आल्या. पण त्यातल्या त्यात जर बघितलं तर एक विकेट देखील मिळवली आहे. आणि सातत्याने जर बघितलं ना तर प्रभावित करणारी गोलंदाजी राहिली आहे गोलंदाजाची. रनसंख्या 35 वर 3. 35 फॉर 3. लास्ट बॉल टू गो. स्पर्धेसाठी आपण बघतोय स्पोर्टिंग पार्टनरच्या भूमिकेत 77 स्पोर्ट्स सोपडा जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात आहे. यावेळेसचा बॉल मागच्या दिशेने खेळला आहे अलॉंग दी कार्पेट. क्षेत्ररक्षक आहेत. धावेचा कॉल आणि धाव मात्र इकडे पळून देखील काढली जाईल. तर त्याचबरोबरीने षटक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होताना पाहायला मिळेल. 4 षटकांचा खेळ इकडे मात्र पूर्ण झालाय. 4 ओव्हर 37. 3 गडी बाद. सौरभच्या षटकात आलेत 12. 4 ओव्हर 37 3 गडी बाद. चार ओव्हर 37 रन 3 गडी बाद ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. पुढच्या षटकात आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर मधू ज्यांना मात्र आता पाचारण करण्यात आलेलं आहे. 4 षटकांचा खेळ पूर्वार्धाचा खेळ आता पूर्ण झालाय. उत्तरार्धाच्या दिशेने मात्र आपण आता वळतोय. याच्या बाहेर 5 फिल्डर. पुढचं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज स्ट्रायकर देवाशिष. ओ हो पाय पकडण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू खासा वेगात इकडे मात्र चेंडू टाकला होता. धावस्वरूपी जर बघितलं तर डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना जे की आपल्याला पाहायला मिळतंय. मधुकर अंबोरे ज्यांना मात्र इकडे पाचारण केले गेले. यावेळेसचा बॉल इकडे काय. हो झेल ड्रॉप होताना पाहायला मिळालाय. बॅट आणि बॉल मध्ये तितका काही खास
पंच मात्र इकडे बाद होताना जे की आपल्याला पाहायला मिळतील. फलंदाज मात्र बाद राहणार आहेत. चला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला आणि OUT आउट हा निर्णय मात्र इकडे आलेला आहे. दरम्यानच्या काळात जर बघितलं तर राजमुद्रा वॉरियर्स संघाचे संघमालक आदरणीय दिनेश भाऊ यांचं मात्र इकडे आगमन आहे. त्यांचं देखील आयोजन समितीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. चोपडा नगरीतील जर बघितलं तर नावाजलेले दालन आहे राजमुद्रा मेन्सवेअर, तर त्यांचं देखील मात्र आयोजन समितीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. थोडासा आखू टप्प्याचा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फटका मात्र इकडे फसतोय. धक्का मात्र मैदानाच्या आतमध्ये लागताना पाहायला मिळतोय. आणि इकडे जर बघितलं तर आल्या पावली परतावं लागतंय फलंदाजाला. शेवटच्या बॉलला आली आहे विकेट. 44च्या स्कोरवर धक्का. श्री स्वामी स्टार्सला अजून एक यश. OUT आउट. चला 6 षटकांचा खेळ इकडे मात्र पूर्ण झालाय. 6 ओव्हर 45 ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. शेवटचे जर बघितलं तर 12 चेंडू आता पहिल्या डावातील यायचे बाकी आहेत. पुढचा षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मात्र दाखल होत असताना यस स्वतः जर प्रदीप पाटील जे मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले, स्वतः संघ मालक आहेत. आज बघूयात बरोबर जर बघितलं तर योग्य दवाई इंजेक्शन लायसन्स संपूर्णपणे समोरच्या गोलंदाजी करणाऱ्या संघाला देतात आहे की नाही. फुलाल्यांचा बॉल हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, इकडे मात्र काय हलकीशी मिसफील्ड. फिल्डर मात्र आहे चेंडूला जोपर्यंत अडवतील. ओ हो, इकडे मात्र काय एक धाव मात्र मिळताना पाहायला मिळते. मॅचचा आनंद घेताना संदीपजी ओली यांचं देखील कौतुक करावं लागेल. वेगळा जोश आहे त्यांचा पण, कारण की सातत्याने संघाला जो सपोर्ट बाउंड्री लाईनच्या बाहेर न त्यांचा राहतोय, कौतुक करावं लागेल त्यांचं देखील. रनसंख्या 46 वर 6. फुलाल्यांचा बॉल फटका हवेत. क्षेत्ररक्षक धावतात आहे चेंडूच्या मागे, तोपर्यंत एकच धाव इकडे मात्र जी की बळून पूर्ण केली गेली आहे. रनसंख्या मात्र एका धावेच्या मदतीने पुढे जात असताना धावसंख्या जर बघितलं तर सिंगलच्या मदतीने वाढतीये. 47 वर 6 स्कोर. 10 चेंडू इकडे मात्र यायचे बाकी आहेत. प्रयत्न करावे लागतील बॅटर्सला. यावेळेसचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. चांगली गोलंदाजी. स्पर्धेसाठी अनेक मान्यवरांचं जे की आपल्याला सौजन्य लाभलंय त्यांचा देखील मात्र आपण इकडे उल्लेख करतोय. स्पर्धेसाठी आपण बघतोय नक्कीच डगआउट स्पॉन्सरच्या भूमिकेत जे आपल्याला पाहायला मिळतात आहे. यावेळेस काय मागच्या दिशेने फटका, फिल्डर मात्र आहेत एकच मिळेल. डगआउट स्पॉन्सरच्या भूमिकेत आपण बघतोय माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय सुनील भाऊ पाटील वाकळी यांचं देखील आपल्याला सहकार्य लाभलं, त्यासाठी त्यांचाही धन्यवाद. त्याचबरोबरने हॉटेल कुणालचे सर्व कुणाल भाऊ शिंदे यांचं देखील आपल्याला जे सहकार्य लाभलं डगआउटसाठी, त्यासाठी कुणाल भाऊ यांचा देखील धन्यवाद. नो बॉल पिचिंगच्या रिगार्डमध्ये जो की इकडे दिला गेलाय. अवांतरच्या स्वरूपात मात्र धाव जी की आपल्याला वाढताना पाहायला मिळेल. रनसंख्या मात्र स्कोर कार्डवर वाढती आहे.
यावेळेसचा बॉल अलॉंग दी कार्पेट. एक धाव इकडे मात्र मिळेल. रन संख्या मात्र एका धावेच्या मदतीने पुढे जाईल. सिंगलच्या मदतीने जर बघितलं तर धाव संख्या आपण बघू शकतो. प्रदीप पाटील बा या नावाने मात्र ओळखलं जातं संपूर्ण चोपडा जिल्ह्याच्या क्रिकेट, चोपडा तालुक्याच्या क्रिकेटमध्ये त्यांना. यावेळेसचा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, गॅप. ओ इकडे काय, हालाकी चेंडू तर तसा अडवलाय. पंचांचा निर्णय काय हे देखील मात्र इकडे बघण्यालायक राहील. आणि यस, क्षेत्ररक्षक देखील कॉन्फिडंट नाहीये एक्झॅक्टली झालं काय ते. तर तिसऱ्या पंचांची इकडे मात्र जी की मदत मागितली गेली आहे. त्याचबरोबरीने आपण बघतोय नक्कीच या स्पर्धेसाठी जर बघितलं तर फूड स्पॉन्सरच्या भूमिकेत जे आपल्याला लाभले आहेत हॉटेल साई प्रसादमचे सर्वा किशोर भाऊ पाटील यांचा देखील धन्यवाद राहील. त्याचबरोबरीने जर बघितलं तर 77 स्पोर्ट्स, हर्निश एंटरप्राइजेस जे मात्र या स्पर्धेचे स्पोर्टिंग पार्टनर आहेत, तर त्यासाठी निशांत भाऊ आणि प्रतीकभाई जीवराजानी यांचं देखील आम्ही धन्यवाद मानतो. सेल्फी पॉईंट जो या स्पर्धेसाठी बनवला गेला आहे. वानखेडे इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर्स, सुनीलजी वानखेडे जे मात्र सेल्फी पॉईंटचे स्पॉन्सर्स आहेत. क्षेत्ररक्षण लावून घ्या, निर्णय जो काय राहील तो येऊन जाईल. त्याचबरोबरीने यूट्यूब प्रायोजकाच्या भूमिकेत अली असगर सैफी मशिनरीजचे सर्वा त्यांच्या माध्यमातून आपण बघतो यूट्यूबचं देखील प्रायोजकत्व जे की दिलं गेलं आहे, तर त्यासाठी त्यांचं देखील धन्यवाद. LED साठी आपण बघतोय केतकीताई पाटील ज्या की गोदावरी फाउंडेशनच्या सर्वा आहेत, त्यांच्या माध्यमातून LED चा प्रायोजकत्व या स्पर्धेत दिलं गेलं आहे, तर त्यांचा देखील धन्यवाद. अनेक मान्यवर आहेत, सर्व मान्यवरांचा इकडे मात्र आम्ही वेळोवेळी उल्लेख करू ज्यांच्या माध्यमातून सहकार्य या CPLच्या स्पर्धेसाठी राहिलं आहे. मानाची CPL आहे. उद्या जर बघितलं तर शेवटच्या टप्प्यात मात्र स्पर्धा जाईल. यानंतर लीगच्या शेवटच्या 3 मॅचेस आपल्याला संध्याकाळच्या सत्रात पाहायला मिळतील अंडर दी लाईट्स. रोज आपण बघतोय प्रेक्षकांची मोठ्या संख्येने गर्दी होती आहे आणि मनोरंजन देखील पुरेपूर खेळाडूंचं होत असताना काय माहोल जर बघितलं तर काल रात्रीच्या मॅचला, कारण की शेवटच्या मॅचेस खाशा रोमांचक होत आहे अंडर दी लाईट्स. हा सुपर ओव्हरही दुपारच्या सत्रात आपल्याला पाहायला मिळाली. फ्रेम दर फ्रेम, अँगल दर अँगल. हे बाळा थोडं समोर हो. बघा जे काही यस चौकार 4 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर जुळताना पाहायला मिळतील. आणि यस क्लोज कॉल होता ऑन दी लाईन, तिकडे मात्र खेळाडू होते आणि चौकाराचा कॉल इकडे मात्र तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून दिला गेलाय. 7 षटकांचा खेळ पूर्ण आहे. 54वर 6 आहे स्कोर. शायकर यांना बॅटर तयार. शेवटचा षटक. यावेळेसचा बॉल बायनच्या बॅटमधनं फटका हवेत. क्षेत्ररक्षक आले चेंडूच्या खाली. झेल मात्र इकडे टिपला गेलाय. शेवटच्या षटकाची सुरुवात झाली आहे विकेटने आणि या विकेटचे प्रायोजक आहेत श्री चेतनजी जगताप. फलंदाज बाद DJ. मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आहे अलॉंग दी कार्पेट. डीप मिड विकेटला तिकडे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील एक धाव मात्र मिळेल. रन संख्या मात्र एका धावेच्या मदतीने पुढे जात असताना न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. यावेळेसचा बॉल उंचीचे नंबर, लांबीचे नाही. एकच धाव मिळेल. दुसरीचा ही कॉल आहे आणि दुसरी देखील धाव इकडे मात्र सुरक्षितरित्या जी की पळून काढली गेली आहे. रन संख्या मात्र या 2 धाव्यांच्या मदतीने वाढत असताना बॅकफुटवरनं फटका मात्र इकडे उंचावला होता हवेत. फिल्डर खाशी वेगात चेंडूवर आले आणि धावस्वरूपी जर बघितलं तर 2 धाव्यांच्या मदतीने रन संख्या देखील वाढली आहे. याही वेळेसचा बॉल अलॉंग दी कार्पेट. एक मिळतीये. दुसरीचा कॉल आणि दुसरीची देखील प्राप्ती. चांगली रनिंग बिटवीन द विकेट इकडे मात्र होत असताना राहुल मेडिकल संघाच्या खेळाडूंच्या वतीने 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या मात्र इकडे वाढणार आहे. एक
यावेळेसचा बॉल आता काय लॉंग लेगला टार्गेट केला गेलाय. धावा मात्र मौक्याच्या क्षणी आल्यात. चांगली बॅटिंग धनंजय सध्याच्या घडीला करतात आहे. रन संख्या 63 रन 7 गडी बाद. शेवटचा बॉल यायचा बाकी. लास्ट बॉल टू गो. 63 वर 7 स्कोर. श्री स्वामी स्टार्स या संघाच्या विरोधात 7 गडी बाद असताना राहुल मेडिकल 63 वर. शेवटचा बॉल. चौकार मात्र इकडे नक्कीच 5व्या चेंडूवर येताना पाहायला मिळाला. चौकाराचे प्रायोजक पुणेरी फ्राईज आणि या 4 धाव्यांच्या मदतीने रनसंख्या मात्र वाढली आहे आणि शेवटच्या बॉलला देखील तो दोस्तों अभी मैं सैफी मशीनरी के अंदर जाके जानता हूँ कि उनके यहाँ कौन कौन सी कंपनी की मोटर अवेलेबल है. तो चलिए मेरे साथ. तो भाई आपका नाम क्या है? मेरा नाम प्रदीप पटेल है। तो प्रदीप भाई हमको आपके पास से मोटर चाहिए. तो आपके यहाँ किस किस कंपनी की मोटर है, कौन कौन सी मोटर है, हमारे ऑडियंस को बताइए. हमारे यहाँ शेती के लगने वाले बोर, प्लॉट पे लगने वाले बोर, वो हमारे पास है। अच्छा. और पाहायला मिळेल 8 ओव्हरमध्ये 63 धावा ज्या मात्र इकडे बनवल्या गेल्या. 64चं मात्र टार्गेट असणार आहे आणि सलामीची जोडी इकडे मात्र जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये जी की दाखल झालेली आहे श्री स्वामी स्टार्स या संघाकडनं नंदकिशोर देशमुख यांना मात्र पाचारण केलं गेलंय आणि त्यांच्या सोबतीला जर बघितलं तर सौरभ पवार जे मात्र दाखल आहे आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. सामन्याला होती सुरुवात. पहिला चेंडू फुलल्यांचा बॉल अलॉंग दी कार्पेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. रिव्हर्सचा फटका आणि किती किती 6 षटकार 6 सिक्सर इकडे जुळतोय डीजे.
थँक्यू डीजे अग्रवाल असोसिएट्स. सुपर 6 इकडे जो मात्र पाहायला मिळालाय. षटकाराच्या मदतीने रन संख्या मात्र वाढतीये. 6 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर ज्या की आपल्याला लागताना पाहायला मिळत आहे. 2 बॉलमध्येच मोठा फटका दुसऱ्याच बॉलवर जो मात्र येताना पाहायला मिळालाय. ऑलमोस्ट जर बघितलं तर 64चा पाठलाग आहे आणि रन संख्या मात्र इकडे षटकाराच्या मदतीने वाढत असताना सध्याच्या घडीला 6 धावा स्कोर काढू लागला. 6 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ नन. 46 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी 58ची गरज. चला थोडीशी घाई करायची आहे. मॅच मात्र थोडासा वेगात खेळवायचा आहे. यावेळेसचा बॉल पाय पकडण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मात्र तिकडे आहेत. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना नंदकिशोर देशमुख एकीकडे आपल्याला पाहायला मिळत आहे. सौरभ आहे गोलंदाजी मार्कवर. दीपक दाभाडे सध्याच्या घडीला जे की आहेत. 6 धावा बिनगडी बाद. पुढचा चेंडू. यावेळेसचा बॉल रडारच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा. अवांतरच्या स्वरूपात मात्र 1 धाव इकडे त्यांनी जी की आपल्याला पाहायला मिळते. रन संख्या मात्र 1 धावेच्या मदतीने वाढेल. एक्स्ट्रा स्वरूपात मात्र इकडे धावची जुळती स्कोर कार्डवर. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. 8 षटकांची मात्र ही मॅच आहे. फुलाल्यांचा बॉल मागे फिल्डर नाहीये. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. चौकार इकडे येतोय आणि या चौकाराचे प्रायोजक पुणेरी फ्राईज यांच्या वतीने 4 चौकार. थँक्यू डीजे. यस रन संख्या 11 रन. स्विंग बॅट आणि बॉलमध्ये तितका काही खासा संपर्क नाही. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटचा बॉल मात्र या षटकातील यायचा बाकी. कमी गतीने मात्र इकडे चेंडू हाताळला गेला होता. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. लास्ट बॉल टू गो. रन संख्या 11. यावेळेसचा बॉल. ओ हो काय इकडे मात्र हलक्या हाताने स्टिअर केलाय. 1 धाव इकडे मात्र मिळेल. रन संख्या मात्र 1 धावेच्या मदतीने पुढे जाते. पहिलं षटक मात्र पूर्ण होत आहे आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 12 धावा स्कोर कार्डवर आहे. 1 ओव्हर 12. यानंतरचा होणारा सामना टीम कृष्ण केळा सप्लायर्स आणि त्यांच्या विरोधात मानक हॉस्पिटल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण टॉससाठी यायचं आहे. कृष्ण केळा सप्लायर्स आणि मानक हॉस्पिटल दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आपण टॉससाठी यायचं आहे. आदरणीय हंसू फौजदार साहेब यांच्या हस्ते मात्र इकडे नाणेफेकीचा कौल केला जातोय. तर त्यांना विनंती आपण मात्र नक्कीच नाणेफेकीचा कौल करण्यासाठी इकडे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. चला पहिल्या षटकाच्या अखेरीस 12 धावा. क्षेत्ररक्षण थोडासा फेरबदल. पुढचा षटक गोलंदाजी मार्कवर देवाशिष जे मात्र दाखल झालेले आहेत. 1 ओव्हर 12. यावेळेस जर बघितलं तर रडारच्या बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा इकडे मात्र ऑनफिल्ड पंचांच्या माध्यमातून येतोय. अवांतरच्या स्वरूपात जर बघितलं तर धाव इकडे मात्र जी की स्कोर कार्डवर जुळताना पाहायला मिळेल. 13 धावा या 1 धावेच्या मदतीने स्कोर काढू लागताना ज्या की आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेसचा बॉल खाली राहिला. बॅट चालवण्याचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी. गतीमध्ये थोडंसं परिवर्तन. व्हाईट बॉल आल्यानंतर जर बघितलं तर डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. विकेटचा शोध आहे सध्याच्या घडला. जर बघितलं तर गोलंदाजी करणाऱ्या संघाला. फुलाल्यांचा बॉल. फ्लाइंग स्लिपला खेळाडू मात्र तिकडे उपस्थित. चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत 1 धाव इकडे जी मात्र मिळताना पाहायला मिळेल. रन संख्या मात्र 1 धावेच्या मदतीने पुढे जाते. टोएंडला मात्र तिकडे चेंडू लागला होता. धावस्वरूपी 1 धाव तिकडे मात्र जी की पळून काढली गेली. सिंगलच्या मदतीने रन संख्या मात्र वाढेल. 14 धावा या 1 धावेच्या मदतीने स्कोर कार्डवर.
चांगला चेंडू पाय पकडण्याचा यावेळेस मात्र प्रयत्न, तितका काही खासा संपर्क झाला नाही आणि धावस्वरूपी जर बघितलं तर डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 चेंडू अजूनही या षटकातील यायचे बाकी आहेत. 4 बॉलचा खेळ झालाय. रनसंख्या 15. स्विंग अँड मिस, हालाकी 22च्या स्वरूपात एक धाव तिकडे मात्र मिळते. आय गेस इनसाइड एज मात्र तिकडे होताना पाहायला मिळाली. बॅटची जर बघितलं तर हलकीशी कड तिकडे मात्र लागली आहे आणि एक धाव जी मात्र मैदानाच्या आतमध्ये पळून काढली गेली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे जाते. याही वेळेस सन्मान देऊन खेळण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये इथेही चेंडू मात्र अडवला जातोय. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना 16 धावा स्कोर कार्डवर. शेवटचा एक बॉल इकडे मात्र यायचा बाकी. 37 बॉल 48 हे मात्र सध्याच्या घडीचं समीकरण. ॲडव्होकेट सचिनजी पाटील बॉलिंग एंडकडनं गोलंदाजी होतीये. याही वेळेसचा बॉल संपर्क तितका काही खास नाही आहे. एक धाव इकडे मात्र मिळतीये. एका धावीच्या मदतीने रनसंख्या मात्र पुढे जाईल. षटक मात्र पूर्ण होईल. 2 षटकांचा खेळ इकडे मात्र पूर्ण. 2 ओव्हर 17 बिनगडी बाद. 17 for none आफ्टर 2. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन्स मानक हॉस्पिटल आणि त्यांच्या विरोधात कृष्णकेळा डीजे टीम, कृष्णकेळा सप्लायर्स दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी चला आणि आदरणीय हंसू फौजदार साहेब यांच्या हस्ते मात्र नाणेफेकीचा कौल जो मात्र पुढच्या मॅचचा केला जाणार आहे. टॉस का बॉसचे प्रायोजक संदीप इंग्लिश अकॅडमी आणि नाणेफेकीचा कौल मात्र इकडे मान्यवरांच्या हस्ते जो की होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर चला, विनंती आहे दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण टॉससाठी मात्र यायचं आहे. तत्पूर्वी जर बघितला तर 2 षटकांचा खेळ इकडे मात्र पूर्ण झालाय. 38च्या बाहेर आता 5 फिल्डर्स जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात आहे. दोन षटकांच्या अखेरीस 17 धावा स्कोर कार्डवर. 17 for none. यावेळेस जर बघितलं तर हलक्या हातांनी तिकडे मात्र एक धाव मिळून जाईल. चालता बोलता तिकडे मात्र एक धाव जी चोरली शरीफ रंगरेज जे मात्र आतले गोलंदाजी मार्कवर बॅटिंगमध्ये जर बघितलं तर सलामीला आले होते. नक्कीच काही खास कामगिरी करू शकले नाही, बट आता गोलंदाजीत प्रयत्न राहील त्यांचा संघासाठी कंट्रीब्यूट करण्याचा. यावेळेसचा बॉल धावस्वरूपी जर बघितलं तर अजून एक डॉट बॉल इकडे मात्र येताना पाहायला मिळतोय. क्रॉस बॅटेड फटका हुसतून मारण्याचा प्रयत्न. डॉट बॉल इकडे मात्र जो की आलाय. रनसंख्या 18 वरती स्थिर. यावेळेसचा बॉल बॅकफुटरनं पंच करण्याचा प्रयत्न. इथे देखील एकच मिळेल. एका धावेने मात्र सध्याच्या घडीला स्कोर कार्ड मात्र पुढे जात असताना नक्कीच पहिल्या षटकात आपण बघितलं धावा आल्या, बट त्याच्यानंतर मागच्या षटकात 5 धावा. या षटकात आतापर्यंत केवळ आणि केवळ 2. 33 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी जर बघितलं तर अजूनही 45चं समीकरण आहे. मोठा सामना आहे. प्रयत्न करावे लागतील बॅटर्सला. रिवर्सचा फटका. अग्रवाल असोसिएट्स सुपर 6. षटकार 6. थँक यू डीजे. अल्टी पलटी चेंडू डायरेक्ट थर्ड मॅनला कल्टी. सिक्सर. पुढच्या मॅचमध्ये आपण बघतोय नाणेफेकीचा कौल झालाय. कृष्णकेळा सप्लायर्स या संघाने टॉस जिंकला. टॉस जिंकून फलंदाजी करायचा निर्णय. याही वेळेस इकडे काय कॅच आय गेस ड्रॉप होताना पाहायला मिळाला आहे. वेळ फार हालाकी तिकडे जर बघितलं तर कमी होता आणि झेल मात्र तिकडे आपण बघतोय ड्रॉप होताना जो की पाहायला मिळतोय.
विकेट टाकण्याचा प्रयत्न, पायावर टाकला होता बॉल आणि तिकडे जर बघितलं तर डॉट बॉल येत असताना शेवटचा चेंडू मात्र या षटकातील यायचा बाकी. याही वेळेचा बॉल पाय पकडण्याचा प्रयत्न, एक धाव इकडे मात्र मिळून जाईल, मिळून जाईल, मिळून जाईल. दुसरीचाही कॉल आहे, नाही, नकार दिलाय. सिंगलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल आणि याच बरोबरने षटक समाप्तीचा इशारा जो मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालाय. 3 ओव्हर 26 बिनगडी बाद आणि उर्वरित 30 बॉल मॅच जिंकण्यासाठी 38ची गरज आहे. 30 बॉल 38 धावांची गरज. डीजे शरीफ रंगरेज जे आलेत गोलंदाजी मार्कवर. 40 धावा बिनगडी बाद ही मात्र स्थिती आहे. 23 बॉलमध्ये 24ची गरज. 2 चौकार 3 षटकार आतापर्यंतचा या डावाचा हिशोब आहे. खाशी पकड मजबूत आहे श्री स्वामी स्टार्स या संघाची. कमबॅक करायचा असेल राहुल मेडिकलला तर विकेट घ्यावे लागतील. यावेळेस तगडी बॅट फिरवली होती, आला की फिल्डर मात्र तिकडे आहेत. चेंडूला जोपर्यंत अडवतील एक धाव मात्र इकडे मिळताना पाहायला मिळेल. रनसंख्या मात्र एका धावेच्या मतीने पुढे. 41 धावा इकडे मात्र स्कोर काढू लागताना सूर्य देखील आपण बघतो आता मावळतीकडे गेलाय. फ्लड लाईट्स देखील आता ऑन होताना पाहायला मिळतील. 3 सामने आज मात्र रात्रीच्या सत्रात जे आपल्याला अंडर दी फ्लड लाईट्स पाहायला मिळणार आहेत. यानंतर 41 वर स्कोर 41 फॉर नन. रिव्हर्स नाहीये कुठली संधी, अक्षरशः मैदानाला गुंगारा देत चौकार इकडे आलाय आणि या चौकाराचे प्रायोजक आहेत पुणेरी फ्राईज. 4 धावा चौकार. चौकार आलाय. 45 धावा इकडे मात्र स्कोर काढू लागताना ज्या की आपल्याला पाहायला मिळतात आहे. 21 बॉलमध्ये 19ची जी मात्र गरज असणार आहे या सामन्यात. रनसंख्या मात्र 4 धावांच्या मदतीने वाढत असताना चांगली बॅटिंग. 19ची गरज. 19 टू विन नाऊ. रनसंख्या मात्र इकडे लेग बायच्या रूपात वाढताना जी की आपल्याला पाहायला मिळते 18 धावा इकडे मात्र अजूनही गरजेचं आहे. 20 बॉलमध्ये 46 धावा स्कोर कार्डवर बिनगडी बाद. 2 बॉल यायची गरज. 2 बॉल या षटकातील यायचे बाकी. याही वेळेस इकडे मात्र शीतरक्षक आहेत. वाह, एक धाव इकडे मिळाला आणि चोपड्याची आन बान शान. चोपड्याचे भूमिपुत्र पद्माकर दादा पाटील पूर्णपणे जर बघितलं तर आता लुक मध्ये आले सध्याच्या घडीला. पॅडी द चोपडा किंग. रिव्हर्स फटका इकडे मात्र हवेत. फटका फसताना पाहायला मिळतोय. धक्का मात्र लागेल तर तब्बल 5 षटकांचा खेळ इकडे मात्र पूर्ण झालाय. 5 षटकांच्या अखेरीस 47 धावा 1 गडी बाद. 5 ओव्हर 47 1 गडी बाद. शेवटचे बॉल बाकी आहेत. 18 धावा वाढवायच्या आहेत. 17. थँक्यू. चला नंदू भाऊंसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. जबरदस्त बॅटिंग. यस, चांगली बॅटिंग जी केली आहे नंदकिशोरजी यांनी. चला बॅटर्स थोडीशी घाई करायची आहे आणि फिल्डिंग लावा विनंती आहे. वेळ मात्र थोडासा वाचवा. सामना मात्र लवकरात लवकर सुरू करा.
सूर्य जर बघितला तर मावळतीकडे गेलाय. लाईव्ह विजनचे कॅमेरामॅन नेहमीच काही ना काहीतरी क्रिएटिव्ह मात्र करत असतात आणि इथे देखील आपण बघू शकतो सुंदर सूर्यास्त मात्र इकडे पाहायला मिळतोय. 18 बॉलमध्ये 17ची गरज आणि यस पद्माकर दादा पाटील सज्ज आहेत. याच चोपडाचे भूमिपुत्र. उद्या जर बघितलं तर सकाळच्या सत्रात नक्कीच धरणगावच्या ऑप्शनला देखील ते पाहायला मिळतील. यस सध्याच्या घडला मयूरजी सोनवणे सर देखील म्हणतायत चोपड्यामध्ये आता एकच मॉडेल आहे आणि त्या मॉडेलचं नाव काय आहे? पद्माकर दादा पाटील. चला मॅचच्या दिशेने आपण वळतोय. रन संख्या मात्र चौकाराच्या मदतीने वाढेल. 47 वर 1 स्कोर. 5 षटकांचा खेळ इकडे मात्र पूर्ण झालाय. रन संख्या 47 वर 1 आहे सध्याच्या घडीला. 47 फॉर 1. 17ची गरज. गोलंदाजी मार्कवर आता मात्र बा यांना इकडे पाचारण केलं गेलंय. संघाचे संघ मालक आहेत. ओ रनअप खासा जर बघितलं तर इंटरेस्टिंग आहे. थोडस कदम ताल करत आले हलक्या हातांनी इकडे मात्र खेळण्याचा प्रयत्न. तत्पूर्वी आपण बघतोय आमच्या स्पॉन्सर्सकडे आपण वळूया ज्यांच्या माध्यमातून सौजन्य आपल्या स्पर्धेला लाभलेल्या एका धावेच्या मदतीने रनसंख्या मात्र वाढतीये. स्पर्धेसाठी आपण बघतोय बॉल प्रायोजकाच्या भूमिकेत जे आपल्याला लाभलेत सोनम इलेक्ट्रॉनिक्सचे सर्वे सर्वा रमेश भाई अग्रवाल यांचाही धन्यवाद राहील. कॅब स्पॉन्सरच्या भूमिकेत साईबाबा हॉस्पिटल, डॉक्टर सचिनजी गाडे आणि या ऑन स्क्रीन द किंग हिमसेल्फ पद्माकर दादा पाटील. चोपड्यापासून सुरू झालेला प्रवास सरळ इंटरनॅशनल देशांपर्यंत पोहोचला आणि दरम्यानच्या काळात काय वेलकम बाउंड्री पुणेरी फ्राईज चौकार 4. या चौकाराचे प्रायोजक पुणेरी फ्राईज चंद्रशेखरजी कोष्टी. 4 धावांच्या मदतीने रनसंख्या मात्र वाढतील. चौकार. थँक्यू डीजे. चौका आहे. रनसंख्या जर बघितलं तर 52 वर 1. 12ची गरज. सन्मान देऊन खेळण्याचा प्रयत्न हलक्या हाताने फक्त ढकलला हर्षवर्धन पाटील जे मात्र बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आलेत. हलक्या हाताने स्टिअर करण्याचा प्रयत्न. त्याचबरोबरीने आपण बघतोय स्पर्धेसाठी जर बघितलं तर टी शर्ट स्लीव्स स्पॉन्सरच्या भूमिकेत न्यू बापू टी हाऊस. व्हाईट बॉलचा इशारा राहुल दादा महाजन यांचा आपल्याला सहकार्य लाभले त्यासाठी त्यांचाही धन्यवाद. अंपायर टी शर्टचे सौजन्य दिले गेले सप्तशृंगी माता दूध संकलन विक्री केंद्र राकेश भाऊ महाजन यांच्या माध्यमातून त्यासाठी त्यांचाही धन्यवाद. टॉस का प्रायोजकत्व दिलं गेलंय संदीप इंग्लिश अकॅडमी आदरणीय संदीप पाटील सर यांच्या वतीने. षटकाराचे प्रायोजक आहेत अग्रवाल असोसिएट्स दुर्मिल भाऊ अग्रवाल. चौकाराचे प्रायोजक आहेत पुणेरी फ्राईज चंद्रशेखरजी कोष्टी. या सर्वांचा धन्यवाद राहील. यावेळेस काय बॅटची इथे देखील कड लागली होती. त्याचबरोबर विकेटचं प्रायोजकत्व दिलं गेलंय चेतनजी जगताप जे मात्र विकेटचे प्रायोजक आहेत. ड्रिंक्स ट्रॉली साठी आपण बघतोय ओम इलेक्ट्रिकल्सचे सर्वे सर्वात देवीदास भाऊ जाधव यांच्या माध्यमातून सहकार्य आपल्याला लाभलंय. सर्व सौजन्यांचं धन्यवाद. इतरही मान्यवर आहेत त्यांचाही आपण वेळोवेळी उल्लेख करू. आणि दरम्यानच्या काळात काय पंचांचं बोट आकाशाकडे. ओ यू टी बात ओ यू टी आउट.
धन्यवाद डीजे मास्टर. चला आता 10 धाव्यांची गरज आहे 13 बॉल मध्ये. चला 10 धाव्यांची आता मात्र जी की गरज असणार आहे. शेवटचा बॉल इकडे मात्र यायचा बाकी आहे. 10 टू विन नाऊ. 54 फॉर 2. क्या बात आहे. आता फोटोशूट देखील इकडे होऊ लागलेला आहे. हवाय बाबा. 54 वर 2 स्कोर. 10 ची गरज. काय आलंय. चला 10 ची गरज आहे 12 बॉल मध्ये. आता 54 वर 2 स्कोर. गोलंदाजी मार्कवर हलक्या हाताने स्टिअर करत. क्या बात है, क्या बात है, क्लास. हर्षवर्धन पाटील टायमिंगच्या बळावर मात्र बॅटिंग करतात. हलक्या हाताने स्टिअर केलं फक्त बॉलला. एक धाव मात्र इकडे चोरली आहे. आता आपण बघतोय गोलंदाजीसाठी प्रदीप पाटील यांना मात्र इकडे गोलंदाजी मार्कवर पाचारण केले गेले. हलक्या हाताने स्टिअर करत असताना एक धाव मिळवली आहे. एखाद चौकार एखाद षटकार जर इकडे 9 धावा पाहिजेत. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. संपर्क मात्र तितका काही खास झाला नाही. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर येतील तिकडे मात्र आपण बघतोय एक धाव मिळताना पाहायला मिळेल. सिंगलने मात्र स्कोर कार्ड पुढे जातोय सध्याच्या घडीला. यावेळेसचा बॉल उसळी खाशी मिळाली आहे. टप्पा पडल्यानंतर जर बघितलं तर चेंडू मात्र सरळ बॉलर टू कीपर जात असताना धावस्वरूपी जर बघितलं तर निर्धाव चेंडूने षटक मात्र आपण बघू शकतो जे की पुढे जात आहे. 10 बॉल 9 रन. सध्याच्या घडीला सामना मात्र आपण बघतोय हलकासा झुकलेला आहे. श्री स्वामी ट्रेडर्स कडनं फिल्डिंग काही दर्जेदार पाहायला मिळाली आहे. आय गेस 2 धावा इकडे मिळताना पाहायला मिळतील. कनेक्शन प्रॉपर झालं होतं बट 2च धावा तिकडे मिळताना पाहायला मिळाल्यात. 2 धावांच्या मदतीने रनसंख्या मात्र वाढतीये. 57 वर 2 स्कोर. 57 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 2. 7 धाव्यांची जी मात्र आता गरज आहे. 7 टू विन नाऊ. मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर आपले काही श्वान जे मात्र दाखल झालेत CPL ला भेट देण्यासाठी तेही मात्र आता मैदानाच्या बाहेर जातात आहे. रनसंख्या 7 रन जिंकण्यासाठी पाहिजे. 57 वर 2 7 जिंकण्यासाठी पाहिजे. 9 बॉल मध्ये 7. यावेळेस काय इनसाइड आउट फिल्डर. ओ हो प्रयत्न केला बट चेंडू सरळ निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुणेरी फ्राईज वेलकम बाउंड्री. चौकार 4. 3 ची गरज आहे. 3 टू विन नाऊ. 3 धाव्यांची जी मात्र आता गरज. 61 वर 2 स्कोर. फिल्डर तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न करत होते बट नाही थांबू शकले चेंडूला. 3 धावा पाहिजेत आता मॅच जिंकण्यासाठी. 3 चेंडू 2 बाकी आहेत. 8 बॉल. स्कोरर 5 बॉल हुए भाई.
हा मग 4च बॉल झाले म्हणतोय ना तू. क्या क्या अपडेट. चला हलक्या हाताने यावेळेस मात्र स्टीअर करण्याचा प्रयत्न. एक धाव इकडे मात्र मिळतीये. दुसऱ्या धावेचा कॉल. 2 धावा देखील मात्र इकडे मिळताना पाहायला मिळतात आहे. आणि याच 2 धावांच्या मदतीने सामना मात्र संपला. यस विजय मात्र इकडे मिळवलाय. अभिनंदन राहील टीमला. चला एक लाईन मध्ये पहिल्या दोन्ही बॉलवर सिंगल होती. स्कोरर कडनं ती घ्यायची राहिली त्यामुळे कॅल्क्युलेशन थोडंच बदललं होतं. तर मॅच मात्र जिंकली आहे श्री स्वामी स्टार्सने 8 विकेटने. तर शुभेच्छा असतील श्री स्वामी स्टार्सला. एक लाईन मध्ये आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय आणि नक्कीच जर बघितलं तर सामना इकडे मात्र संपतोय. आणि या सामन्याच्या मॅन ऑफ द मॅचचा किताब जो मात्र जातोय नन अदर दॅन अविनाश कोळी जे मात्र ठरतात या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. पुढचा मॅच सुरू होईल आणि जसा पुढचा मॅच सुरू होईल आपल्या कानावरती पडेल एक हँडसम आवाज आणि क्या बात आहे. में कंपनी है, सम्राट की है, लक्ष्मी लाड़ा की मोटर है, सब हमारे पास अवेलेबल है. अच्छा तो बताइए हमको. आइए सर. हमारे यहाँ मोटर का जो रीप के लिए लगाते हैं वो मोटर ये है हमारे पास. जबलपुरी रहती है इसको. ये घरगुती लगती है. लक्ष्मी लाड़ा की कंपनी है. CRI की भी मोटर है हमारे